महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आमच्या जोडीने घनश्यामजी भोईर आहेत. घनश्यामजी भोईर मैदानावरती मात्र जॉईन होणार आहेत. घनश्यामजी आपलंही स्वागत आहे या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद धनंजय पाटील. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचं, क्रिकेट रसिकांचं आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या जर आपण बघितलं तर मान्यवर आपण बघतोय हा मॅचचा आनंद घेत असताना पंचांचा इशारा येतोय. इथून सामना सुरू होतोय. स्ट्राईक गेट वरती माजी सभापती साहेब यज्ञेश्वर पाटील आपल्याला पाहायला भेटतात. तर नॉन स्ट्राईक एंडला विजय पाटील काचकोपरी गावातील एक गोड व्यक्तिमत्व. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथून जागा बनवली आणि हा विकेटवरती जर विचार केला धनंजय पाटील तर तुम्ही बॅकफुटला नाही खेळू शकत, कारण लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार येतात. तर यज्ञेश्वर पाटील साहेबांना निखिल ओगे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज पारितोषिक आहे. मग इथून मोठे फटके. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. मी म्हटलं होतं धनंजय पाटील की बॅकफुटला जाऊन या विकेटवरती नाही खेळता येणार, तुम्हाला फ्रंट फुटला खेळावं लागेल, तुम्हाला बॉलच्या रेषेमध्ये यावं लागेल. आणि बॉलच्या रेषेमध्ये जेव्हा तुम्ही याल ना, म्हणजे या विकेटचा जर विचार केला तर या विकेटचं फास्ट आहे. ही विकेट फास्ट आहे. चेंडू पडल्यानंतर जलद गतीचा निघतोय. तर इथून बॉलच्या रेषेमध्ये येणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक 2 डॉट हाताळलेत आतापर्यंत. यावेळी पुन्हा एकदा पूर्णपणे बीट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून चेंडूचा जर बघितलं इन ऍक्शन मध्ये जर बघितलं तर इन स्विंग सारखा हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आत आला आणि तिथून 3 चेंडू डॉट येत असताना पाहायला भेटले. म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख आहे, परंतु डगआउट मधून तुम्ही कशा प्रकारे पाठवलेलं ही महत्वाचं आहे. मानसिकता तुमची खूप महत्वाची आहे. म्हणजे आक्रमण करण्याच्या नादामध्ये आलेला की सिंगल डबल क्रिकेटचा खेळही महत्वाचा आहे. पहिले 3 बॉल यज्ञेश्वरजी पाटील मात्र डॉट टाकल्यात आणि गोलंदाजचं कौतुक करेन मी चंद्रकांतचं. चांगली गोलंदाजी, चांगली लेन. हाफ ट्रॅकर बोलता मात्र योग्य दिशा देण्याचं काम केलं. चेंडूला मात्र ढकलून दिलं. चेंडू मात्र निघून जाईल का? यस, डेफिनेटली चेंडू सीमारेषेच्या जवळ चालला आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषेच्या पार. यज्ञेश्वरजी पाटील यांच्या बॅट मधून आलेला हा कणकणीत दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे. चौथ्या चेंडूवरती मात्र स्क्वेअर कट केला गेला. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार येतात. रणजित जिकिणी यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश पारितोषिक लागले. पण सध्या तरी यज्ञेश्वर पाटील स्ट्रगल करत होते. चौकार आलाय आणि तिथून धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 4 धावा. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. म्हटलं होतं की बॉलच्या रेषेमध्ये येणं गरजेचं आहे. आपण या विकेटवरती बॅकफुटला बॅटिंग नाही करू शकत, कारण चेंडू पडल्यानंतर जलद गतीचा होतो. इथून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. सध्या त्याच प्रकारचे स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतात. पुन्हा एकदा सज्ज होईल शेवटचा चेंडू. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हिम्मत येतील या चेंडूवरती, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. मात्र एकच प्रमोद येतात या चेंडूवरती आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते. तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धनंजय पाटील धावफलकावरती धावा लागल्या जातात. घासकोपरी मास्टर संघ पोहोचलाय, तो म्हणजे बिन बाद 5 धावा. डीजे विशालकडे जातोय, ऐकतोय एक सुमधुर संगीत आणि येतोय पुन्हा मैदानाच्या दिशेने. धन्यवाद डीजे. जबरदस्त सॉन्ग. आणि सध्या तरी हे जे सॉंग्स आहे ना, हे क्रिकेटच्या म्हणजे क्रिकेट खेळताना सुद्धा हे सॉन्ग आपण बघतोय. म्हणजे एखादा रील्स बनवायची असली ना, म्हणजे एखाद्या प्लेअरने षटकार जर मारला असेल ना, तेव्हा सुद्धा हे सॉन्ग आपल्याला ट्रेंडिंगला येताना पाहायला भेटते. तेच सॉन्ग विशाल कांबेरे सध्या डीजेच्या माध्यमातून हे सॉन्ग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातंय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्यामध्ये 5 धावा. विजयी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी हाताळली. पहिल्या गोलंदाज जर विचार केला तर गोलंदाज चंद्रकांत याच्या मार्फत. भास्कर पाटीलांनी गणेश म्हात्रे यांच्याकडून यज्ञेश्वरजी पाटील यांच्या 3 सिक्सेस साठी 527 रुपये. 1 सिक्स साठी 2 सिक्स साठी आहेत.
चेंडू हवेमध्ये खेळला गेला. चेंडू मात्र निघून येतो समोरच्या दिशेने चंद्रकांत चेंडूवरती येत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट नाव महत्वाचे ठरणार. 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिजे धावफलकावरती वाढली जाईल. जाऊन पोहोचेल 7 धावा. घनश्यामजी दुपारचं सत्र या मैदानावरती असं सत्र असतं ना की ते धावेंचा म्हणजे ओघ वाढताना आपण नेहमी पाहिलेला आहे. धावेंचा ओघ कशा प्रकारे वाढतो तर या मैदानावरती षटकार चौकारांची आतिषबाजी आणि हवा ही मैदानावरती फक्त बॅट्समॅनची असतात. तसं काही मैदानावरती घडेल का? गोलंदाज करण्याचा प्रयत्न कडे स्ट्रोक देण्याचा प्रयत्न थोडंसं लेन मात्र मिस केली. चेंडू मात्र विकेट किपरच्या माध्यमातून गेला. एका बाजूला घासकोपरी आहेत. घासकोपरीच्या माध्यमातून पारदर्शक आहे तर दुसऱ्या बाजूला आचोळी आहेत. आचोळीची आहेत तेही पारदर्शक येणार पण थोडीशी चर्चा होणार आहे तिथून बॅटिंग साठी ज्यावेळी येईल. परंतु आता एक वेगळी गोष्ट मी चर्चा पुन्हा घनश्यामच्या आपल्या दिशेने येणार आहेत या षटकानंतर. फटका करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा नाही होत. आतापर्यंत डॉटची कहाणी आहे ना घनश्यामजी बरोबर इथून विचार केला तर मला तरी वाटतं की अर्धा एक ओव्हर आहे. एक ओव्हर डॉटच्या स्वरूपाने गेलेली आहे. मग एक ओव्हर डॉटच्या स्वरूपात गेलेली आहे. का गेलेली आहे माहिती का? कारण गोलंदाजांनी हाताळलेली लाईन लेंथ. फलंदाजाला कुठलाही फटका खेळण्याचा इथून भाग पाडलं जात नाही आणि तिथून सध्या तरी विजय चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल शेवटच्या या दुसऱ्या षटकात. यावेळी जागा बनवून घेण्याचा प्रयत्न पण पंच आमच्या दिशेने वळतील. आता अटॅकिंग मूड मध्ये आहेत सध्या तरी यज्ञेश्वर पाटील. पण इथून लेग स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू होता आणि तिथून वाईट चेंडू घोषित केला जातोय आणि इथून एक अवांतर धाव येत असताना आपल्याला पाहायला भेटते. येस तिथून अतिरिक्त स्वरूपाची धाव पाहायला मिळाली. धावा फलकामध्ये जाऊन पोहोचतात 8 धाव आणि आक्रमण करायचं आहे. हीच हाच क्षण आहे. हीच वेळ आहे. इथून आक्रमणाच्या भूमिकेमध्ये धारून व्हायचं आहे. बरोबर इथून अर्धा तासानंतर आपण पाहिलं तर जो आपला सिंगर बँजो बँड पथक आहे ते मात्र थोड्या बाबत रेडी होणार आहेत. आज तुम्हाला नाचण्यासाठी सर्व सुविधा या मैदानावरती आपण ठेवली गेली. उलटच बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आपण पाहिलं तर पायावरती आदळलाय. दुखापत होत असेल तर आपण थोडंसं खाली बसायचंय. तिथून पाणी पंच एक मिनिट. ही धाव नाहीये. धाव रन येस एक धाव घेतलेले आहे. येस एक धाव घेतलेले पूर्ण केलेले आहे. थँक्यू. धावसंख्या एकीने वाढलेली आहे. धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात 9 धावा. नवीन बॅटर सचिन पाटील मैदानावरती आल्यात. विजय पाटील कहाणी आता विजय पाटीलच्या माध्यमातून देखील तीच आहे. धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क मैदानावरती नाही होत. चेंडू आणि बॅट मध्ये आपण पाहिलं तर या फलीमध्ये मात्र सध्या संघर्ष सुरू आहेत. संघर्षामध्ये कोण जिंकेल याच्यावरती चर्चा आहेत. घासकोपरी आणि आचोळी याच्यामध्ये सुरू असलेला सध्या हा क्रिकेटचा घमासन आपण मैदानावरती पाहतायत. स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळलाय. ऍडवा बॅटीने चेंडू मात्र निघून होतो सरळ मिड विकेटला. वेगाने चेंडू मात्र आपण पहिला कव्हर केला गेला. 2 धावेंचा प्रयत्न आहे. तो 2 धावेंचा प्रयत्न मैदानावरती पूर्ण करण्याचा मानस होता. तो मानस मात्र पूर्ण केलाय. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात. ती मात्र जवळपास 11 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 ओव्हर नंतर धावा आहेत 11. इथून 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती कशा प्रकारे राहील हे आपण पाहणारच आहोत. परंतु त्या अगोदर जाऊ डीजे विशालजी कांबीर आणि भूपेश पाटील तिथे रेडी आहेत. ऐकूयात मधुर संगीत. थँक्यू. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत. आपण पाहता शिरगाव 40+ माध्यमातून शिरगाव 40+ चषक 2024 ची मात्र मानाची स्पर्धा आज आपल्याला शिरगावच्या नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 ओव्हरचा काळ घनश्यामजी संपला गेलाय आणि 2 ओव्हर नंतर परिस्थिती सरी गणेश घासकोपरी संघाची थोडीशी बिकट आहेत. 11 धावा आहेत. यानंतर होणारा मॅच आहे तो संघ असेल जय महाराष्ट्र भाताने संघाचे कर्णधार आमच्या दिशेने येऊन थांबतील. त्यांच्या अगेन्स्ट शिरगावचा 40+ संघ आहे तो मैदानावरती रेडी होणार आहे. 2 ओव्हर धावा आहेत 11. परंतु या श्रेणी सचिन पाटील मैदानावरती आलेले आहेत ज्यांच्यामध्ये कॅलिबर आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आहेत ते मैदानावरती दाखल झाले.
नक्कीच कॅलिबर आहे या खेळाडू. सध्या तरी आपण बघतोय स्ट्राईक रेट वरती सचिन आहे. मोठा मोठा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ कव्हर रिझन मध्ये. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती येईल, फेकी करेल. डेंजर झोन मध्ये होते सचिन, मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पाहायला भेटतात. नक्कीच आपण सध्या तरी बघतोय चांगला स्ट्रोक होता इथून. चेंडू जर बघितला तर चांगला फटका पाहायला भेटला. धावसंख्या 2 ने भर होते. फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कार्पेट पद्धतीने ग्राउंडला रोल करत चेंडू. यावेळी विजय पाटील डेंजर झोन मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय आणि आणखीन एक गडी बाद. बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू. चला बॅट्समॅन मैदानावरती दाखल होतात मिस्टर संदीप पाटील. एक आक्रमकतेचं दुसरं नाव संदीप पाटील आहे. मोठे फटके करण्यासाठी संदीप पाटील देखील ओळखले जातात. आज संदीप पाटील मैदानामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील ही पाहण्यासारखं असेल, पण दुसऱ्या बाजूला सचिन पाटील आहेत. सचिन आणि संदीप ही जोडी मैदानावरती आहेत आणि सचिनच्या पण एक इनिंग पाहिली होती त्या श्री हनुमान मंडळ टिवरीच्या मैदानावरती. श्री हनुमान मंडळ टिवरी 40+ स्पर्धा आपण नुकताच जी पार पडताना पाहिली. त्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ म्हणून आपण श्री गणेश घासकोपरी संघाला पाहिलं होतं. तिथे सर्वाधिक महत्वाचा रोल जर कुठल्या खेळाडूचा होता घासकोपरी संघातील तर तो सचिन पाटील यांचाही होता. सचिन पाटील मैदानावरती आहेत. आता इथून 3 ओव्हरमध्ये आक्रमण होईल की गोलंदाज मैदानावरती आचवले. त्या मैदानावरती आचवलेही होते त्या शेवटच्या त्या दिवसामध्ये क्वालिफायरच्या अगदी मोमेंटमध्ये. पहिला बॉल आपण पहिला लोअर फुलटच बॉलला मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये निघून चाललाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का? नाही होणार. थांबवलाय यू वेट म्हणून म्हटलं गेलंय. एकच धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता संदीप पाटील मैदानावरती आहेत. ते कशा प्रकारे खेळ करतायत हे पाहण्यासारखं असेल. जाऊयात पुन्हा घनश्यामजी भोईर यांच्या दिशेने. धावसंख्या जर विचार केला तर संघ पोहोचलाय श्री गणेश घासकोपरी संघ आतापर्यंत 15 धावेवरती, म्हणजे 15 चेंडू मध्ये 15 बनवल्यात. इथून अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मग या 15 चेंडू मध्ये मिनिमम 45 धावा बनवाव्या लागतील, कारण समोरचा संघ तितकाच ताकदीचा. यावेळी चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे इथून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि सध्या तरी सिंगल वरती भर दिली जाते. आणि आचोले मास्टरचा संघ विचार करत असेल की सिंगल धावा या मैदानावरती, कारण जी एक स्पर्धा होती शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आयोजित ती स्पर्धा होती, त्यामध्ये एक गाव एक संघातून बिलॉंग करत असताना आचोलेचा संघ होता. शेवटच्या सेमीफायनल मध्ये तो संघ पराभूताच्या छायेमध्ये गेला, पण एक्सपिरियन्स आहे या मैदानाचा एक्सपिरियन्स आहे. तर यावेळी सरळ डाऊन द ग्राउंड चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत सीमारेषा पार आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू. धावफलकावर धावतो 20 धावा. जेवणाच्या मंडपमध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब शिरगाव, वाघोबा यंगस्टर शिरगाव आणि वाघोबा खंदारपाडा यांनी खूप चांगलं काम पार पडलं. त्याबद्दल त्यांचं शिरगाव 40+ वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढचा बॉल, चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर मात्र खाली राहिला. ज्या रेंज मध्ये खेळायचं होतं सचिनला ती रेंज मात्र नाही गाठू शकली. पहिले 3 ओव्हरचा खेळ संपला. मैदानावरती पाणी जाईल. ड्रिंक स्पाइक आहेत ती मात्र मैदानावरती जाणार आहेत. धावा धावफलकावरती बनवले गेल्यात पहिल्या 3 ओव्हरमध्ये 20. उर्वरित 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल आणि 12 चेंडूमध्ये मैदानावरती काय घडेल काय बिघडेल या गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण येऊयात उर्वरित 12 चेंडूच्या दिशेने.
थँक्यू डीजे. तीन षटकार 3 चौकारासाठी संजय ओगे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर घासकोपरी संघाच्या खेळाडूंना 2000 रुपयाचा प्राइज असणार आहे. प्राइज इथून मात्र लागले गेले संजय जोगे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार आणि 3 षटकारासाठी 2000 रुपये पारितोषिक पाहायला मिळणार आहेत. कर्णधार अमर इथून आपण पाहिलं तर खास करून अमरी आहेत. अमरने आम्हाला तिथून कळवलंय तेही सध्या संपर्कामध्ये आहेत. परंतु इथून मैदानावरती आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क्सवरती दाखल होतात. कर्णधार प्रल्हाद दळवी मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मागील स्पर्धा पार पडली श्री हनुमान मंडळ टिवरी. त्या टिवरीच्या मैदानावरती प्रल्हादची आपण बॅटिंगही पाहिली, प्रल्हादची आपण गोलंदाजीही पाहिली आणि प्रल्हाद यांची आपण यष्टीरक्षणही पाहिलं होतं. तर तेच आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क्सवरती. आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत संदीपदादा पाटील. त्यांच्यासाठी घासकोपरी गावचे राजन बाबू यांच्या माध्यमातून 2 सिक्सर आले तर 2 सिक्सरसाठी राजन बाबू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. मनोहर पाटील नाना या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत आहे. बरोबर घासकोपरी गावचे पाठीमागे आहेत. आणि प्रल्हाद यांच्यासाठी पारितोषिक आहेत. म्हणजे पहिल्या बॉलवरती विकेट आलाय. प्रल्हाद दलवी यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर संजय ओगे कोपरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे पारितोषिक आहेत ते प्रल्हाद दलवी यांच्यासाठी असणार आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यात. संदीप पाटील बॅक टू दी पव्हिलियन गॉन. एक पारितोषिक येते, आणखीन पारितोषिक येतं मंगेजी पाटील यांच्या माध्यमातून खंदरपणा. 6 चेंडू प्रल्हाद दलवीने जर डॉट हाताळले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि संजय ओगे यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी WWW यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार. म्हणजे जवळजवळ पारितोषिक लागले गेले. 3 विकेटसाठी निखिल ओगे यांच्या माध्यमातून देखील प्रल्हाद दलवी यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक दोन्ही बाजूला लागले आहेत. घासकोपरीच्या बाजूनेही लागले आहेत, दुसऱ्या बाजूला आचुल्याच्या बाजूनेही लागलेल्या आहेत. नाही तर पारितोषिक कोणी लावल्यात इथून कोपरीच्या काही आहेत, काही खंदरपाड्याच्या त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावली गेले आहेत. कुठला संघ कोपरी संघासोबत अंतिम फायनलची मॅच खेळ याची चर्चा होणार आहे. आता घनश्याम बोरी सांगतात की प्रल्हाद सध्या कोपरी गाव जीव की प्राण आहेच, कारण की एक जवळ एक मित्र आहेत तेथील भरपूर जण आहेत. परंतु प्रल्हाद मैदानावरती परत रेडी आहेत. स्ट्राईक एंडला दिलीप पाटील आलात. आक्रमकतेचं दुसरं नाव दिलीप. पहिल्या बॉल मात्र आपण पहिलं फ्लिक करण्याचा प्रयत्न, फटका छानरीत्या कळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आल्यात. बॉल लढवण्याचा प्रयत्न आपण पहिला निलेश यांच्या माध्यमातून झाला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलं धावफलकावरती मात्र वाढली जात आहेत आणि जाऊनही पोहोचते मात्र संघाची धावसंख्या 22 धावा. षटक क्रमांक मैदानावरती सुरू आहे. सध्या भावेश आम्हाला सांगतात चौथं आतापर्यंत 2 बॉलचा काळ मैदानावरती समाप्त होतोय. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा प्रल्हाद. दिलीपसाठी फुलर लाईनचा बॉल फुल टच बॉलला मात्र फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक प्रमोदला मात्र बीट करून सरळ चेंडू निघून जाईल. हवाई सफर करत असताना यूज अँड मॅक्सिमम सिक्सर बाय दिलीप पाटील. थँक्यू दिलीप पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे. नमन ओगे यांच्या माध्यमातून आहे 3 सिक्स साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दिलीप पाटील यांचे मित्र नमन ओगे आहेत, त्यांच्या माध्यमातून ते 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक सिक्सर मैदानावर त्याला धावा फलकावरती जाऊन पोहोचतात. 28 रन. गोलंदाजी मार्क्सवरती पुन्हा गोलंदाज आपण पाहिला प्रल्हाद. षटकातील पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका खूप छान प्रकारे खेळला. चेंडू मात्र चालला सरळ मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. थांबवलाय ओहो डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानामध्ये झाला, परंतु तिथून आता एक धाव जास्त भेटणार आहे. एक धाव जास्त भेटेल. दिलीप पाटील चांगली बॅटिंग करतायत. सचिन सांगतात यू वेट, थांबायचं आहे, लढायचं आहे मैदानावरती, लढायचं आहे, लढायचंही आहे आणि ते मात्र मैदानावरती सांगण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा आल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात ते मात्र 30 धावा आतापर्यंत मात्र बनवल्या गेल्या आहेत. संघर्षासाठी 50 धावेचा तरी पाठलाग तिथून मात्र होणं गरजेचं आहे. 50 धावेच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न होईल का हा प्रश्न आहे. प्रल्हाद दलवी पुन्हा मैदानावरती रेडी. कळाचा प्रयत्न चेंडूला मात्र आपण पाहिलं मिस केलाय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळत आहेत. या षटकातील आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला 5 धावा फलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळत आहेत. या शेवटच्या बॉल नंतर पुन्हा शेवटच्या षटकासाठी
कॉमेंट्री बॉक्स मध्ये घनश्यामजी भोईर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. धावा 30, गोलंदाज रेडी. कळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र पुन्हा टर्न केले गेले. बॉल चाललाय सरळ सीमारेषे जवळ. 2 खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. एक तर मिळाला, दुसराचा प्रयत्न मैदानावरती केला गेलाय. 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतो. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच साठी शिरगावचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे, शिरगाव 40 प्लसचे खेळाडू आपण सर्वांनी मंचावरती जमायचे आहेत. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात आता मैदानाच्या दिशेने. थँक्यू. आदरणीय सन्माननीय वसई विकास बँकेचे चेअरमॅन हेमंतजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 11,111 रुपयाची देणगी आलेली आहेत. ती सध्या आपल्यापर्यंत नरेशजी पाटील साहेब ही घेऊन आलेले आहेत. तर हेमंत म्हात्रे साहेबांसाठी टाळ्यांचा गजर होऊ द्या. 11,111 रुपयाची देणगी. एक गोड नेतृत्व असं व्यक्तिमत्व आपण पाहिलेलं आहे. ते वसई विकास बँकेचे चेअरमॅन आदरणीय हेमंत म्हात्रे साहेबांना आपण नेहमी पाहिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते मात्र देणगी स्वरूपाने मदत केली गेली आहे. त्यांचं मनापासून आभार आहेत. शेवटचं षटक मैदानावरती घनश्यामजी जोडले गेले आहेत शेवटच्या 6 बॉलसाठी. नक्कीच शेवटच्या षटकाचा खेळ आता बाकी आहे. धावसंख्या फलकावरती लागले गेले ते म्हणजे 32 धावा सध्या तरी फलकावरती लागले गेले. इथून आवश्यकता असेल म्हणजे इथून घासकोपरी मास्टर संघ विचार करत असेल की इथून 18 धावा 15 धावा, पण पाहायचं आहे सध्या सचिन आहे आणि सचिनने इथून क्षेत्ररक्षकाने केले चूक आणि इथून लकी षटकार येतोय. हा षटकार येणं गरजेचं होतं. सध्या तरी धावसंख्या जर विचार केला तर संघ पोहोचलाय श्री गणेश मास्टर संघ 38 धावेवरती. थँक्यू. सिक्सर एक पारितोषिक आलाय. दिलीप पाटील यांनी जर षटकार ठोकला तर किरण शेट्टी यांच्या माध्यमातून प्रत्येक 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार. पण सध्या सचिन आहेत. सचिनने मात्र खेळाचा प्रयत्न, चेंडूला मात्र ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक मात्र राकेश वेगाने चेंडूवर त्याला बॉल अडवलाय. ओहो, तिथून कलेक्ट करण्यामध्ये थोडस उशीर झालाय. कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी चुकी केलाय. नक्कीच आणि जशी रिएक्शन होते ना तशी रिएक्शन दोन्ही साईडने येते. म्हणजे जेव्हा चेंडू हातातून निसरला होतो तेव्हा मात्र रिएक्शन म्हणजे तो घासकोपरी मास्टर संघ डगआउट आहे तिथून टाळ्यांचा आवाज येतोय तर इथून मात्र हात डोक्यावरती जातात आणि इथून जर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या ना तर ओटा गँग करून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिनच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर हरीश्वर साठी. पण इथून जबरदस्त फटका. प्रल्हाद बघत राहतील कारण चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद. षटकाराने धावफलकावरती धावा लागल्या जातात. आता मात्र जर बघितल्या तर 46 धावा सध्या तरी फलकावरती लागल्या जातात. म्हटलं होतं धनंजय पाटील का मिनिमम या षटकामध्ये 18 धावा जरी आल्या तरी 50 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, पण सध्या तरी खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होते. नाही म्हणून म्हटलं की सचिन तो सब कुछ मुमकिन आहे. सचिनकडे क्षमता आहे, सचिनकडे ती अबिलिटी आहे आणि घासकोपरी संघाचा एक तारणहार म्हणून सचिनकडे पाहिलं गेलंय. परंतु पहिल्या इनिंग मध्ये तिथे पहिल्या 2 ओव्हर मध्ये काय झालं नाही पाहायचं. आता लढायचं आहे आणि लढायची आहे. परंतु तिथून मात्र आता सचिनची विकेट आहे ती खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. यष्टिरक्षकांवर मात्र कुठलीही चुकी केली नाही. चांगला कॅच प्रमोदनं मागे टिपलाय. फलंदाज सचिन यांच्या इनिंगचा होईल ब्रेक. परंतु सचिन यांची एक वादळी खेळी इथे मात्र इथे संपुष्टात गॉन. थँक्यू. अंपायर मैदानावरती रेडी आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण दीपक मैदानावरती दाखल झाल्यात. एक महत्वाचे खेळाडू दीपकही आहे. या षटकातील आपण पाहिलं तर बॉल मैदानावरती फेकलाय 4. खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र तिथून कॅच कॅरी नाही होणार. 2 धावा मैदानावरती पूर्ण केला. 3ऱ्या धावेचा मैदानावरती प्रयत्न होईल का? दिलीप पाटील 3ऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न.
थांबायचं होतं परंतु नाही ब्रेक लागू शकले आणि तिथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आता मात्र वाढली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र भविष्य मला सांगतात धावसंख्या धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. दिलीप पाटील नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर विकास पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 48 धावा आहेत. प्रथमेश भोईर यांचा एक मेसेज आहे तो सध्या 8.2 टाइम चॅम्पियन त्या ग्रुपमध्ये खूप महत्वाचा आहे. काल त्यांना बरोबर 26 तारखेला 2 कोंबडे मिळाले होते पण ते कोणीतरी चोरून नेल्यात असं त्याने सांगितलंय. आता त्यांनी म्हटलं की मी काहीतरी घेणार आहे पण पहा ते काय घेणार आहे. त्याने 90 घेणार आहे सांगितलंय प्रथमेशनं. हो शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कळला, चेंडू निघून जाईल का परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलला थांबवलाय. फटका छानरीत्या कळला विकास पाटील कडून. 2 रन कंप्लीट तिसऱ्यासाठी धावतायत परंतु नाही थांबवलंय. 2च धावा मैदानावरती येणार आहेत. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या इनिंगला लागलाय ब्रेक आणि पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 5-0 50 रन ऑन दी बोर्ड मात्र पाहायला मिळतात. 50 धावा झाल्या आहेत. आज सूरजजी पाटील यांचा वाढदिवस आहे. सूरज जनार्दनजी पाटील आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावर द्यावं. थँक्यू. एक सन्मान आपण व्यासपीठावरती घेऊया. हेमंत म्हात्रे साहेबांनी आपल्याला या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहेत. तर ते आज 11,111 रुपयाची देणगी दिलेली आहेत परंतु ते आपल्यामध्ये उपस्थित नाहीत म्हणून नरेशजी पाटील तो सन्मान त्यांनी मात्र स्वीकारलेला. नरेशजी पाटील तो सन्मान स्वीकारणार आहेत. मी दीपक दादा आणि डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांना विनंती करेन आपण तो सन्मान करावा. कारण की ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला 11,111 रुपयाची आपल्याला देणगी आलेली आहेत ते आदरणीय हेमंत म्हात्रे साहेब वसई विकास बँकेचे चेअरमॅन म्हणून आपण ज्यांना पाहिलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र नरेश पाटील साहेब सध्या व्यासपीठावरती स्वीकारत आहेत. स्वासिक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे आपण सर्व हेमंत म्हात्रे साहेबांना पाहिलेले आहेत. त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी स्वीकारला जाईल. त्याच्यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार शिरगावचे कर्णधार आहेत त्यांना विनंती आपण यायचं आहे. हॅलो. मी टॉस करण्यासाठी आदरणीय व्यक्तिमत्व सूरज पाटील यांना विनंती करेन. आज ज्यांचा वाढदिवस आहे सूरज जनार्दनजी पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मी सूरज पाटील यांना विनंती करेन आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि कर्णधार असतील जय महाराष्ट्र भाताने आणि त्यांच्या अगेन्स्ट कर्णधार असतील श्रीगाव मास्टर्स. 4 षटकांचा मॅच असणार आहे. चेक. जय महाराष्ट्र भाताने कर्णधार भाताने संघाचे कर्णधार आपण यायचं. प्रणय कासार साहेब कर्णधार आपण लगेच या आणि दुसऱ्या बाजूला श्रीगाव संघाचे कर्णधार डॉक्टर पांडुरंगजी पाटील आमच्यामध्ये असणार आहेत. जय महाराष्ट्र भाताने कर्णधार थोडस काही करूया. जयदीप येत आहेत थोडस काही करा. दोन्ही कर्णधार येत आहेत.
नाणेफेकीचा कॉल आपण करूयात. आदरणीय सूरज पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 षटकांचा मॅच असणार आहे. हेड आणि टेल्स डॉक्टर पांडुरंगजी पाटील एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मांड्य इथून कर्णधार हेड म्हटलं गेलाय आणि टेल इथे मात्र आलेला आहे. तर टॉस जो आहे तो शिरगावच्या बाजूने गेलेला आहे. मी डॉक्टर पांडुरंगजी पाटील विनंती करतोय, सूरज पाटील आपण व्यासपीठावरती स्थान पण बाबा. डॉक्टर साहेब, टॉस जिंकलेला आहात, काय डिसिजन असेल? 4 षटकांचा मॅच. अगदी आमच्या 40 प्लस शिरगाव टीमला धन्यवाद देतो की पुन्हा आपण एकदा टॉस जिंकण्याचा आनंद घेतलेला आहे. आणि एक एक थोडासा वेळ मला फक्त चॉईससाठी द्या, त्याच्यानंतर मी डिक्लेअर करतोय. हा, धन्यवाद. दोन्ही कर्णधारांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. काही वेळामध्ये डिसिजन आहेत आपल्यापर्यंत कळवलं जाईल. विनंती असं शिरगाव आपण जे टीम मिटिंग आहेत त्यानंतर आपण डिसिजन आहेत ते आपल्यापर्यंत कळवणार आहात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. घनश्यामजी भोईर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद धनंजय पाटील. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट खेळाडूंचं रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सध्या तरी आमच्या व्यासपीठावरती आज आपण बघतोय सूरज जनार्दन पाटील यांचा मात्र आज वाढदिवस आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सूरज पाटील यांना. संध्याकाळी आहे सोय. चला, सामन्याला होते सुरुवात. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मिस्टर विजय पाटील. एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच आपण या गोलंदाजाला कासकोपरी मास्टर संघाकडनं चांगला खेळ करताना पाहायला भेटतोय. आज मात्र थोडंसं प्रेशर होतं, दडपण होतं आणि तिथून मात्र परतावं लागलं. धावचीच्या रूपामध्ये बाद झाले तो झाला. तो वेळ निघून गेला. आता पुन्हा एकदा जर विचार केला तर बनवायच्या 51 धावा. मग या 51 धावा रोखण्यासाठी मला वाटतं की मोहनजी किनी यांच्याकडनं हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. चेतनजी किनी यांचे वडील आहेत आणि सध्या तरी विजय पाटील यांचे खास मित्र आहेत. आणि त्यांच्याकडनं लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 गडी बाद 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडनं इथून येत आहे. सध्या तरी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये माहोल बनवायचं काम केलं जाते. यज्ञेश्वर पाटील असतील सध्या पॉईंट क्षेत्राच्या दिशेने. गोलंदाजी मार्फती गोलंदाज. पहिला चेंडू इथून झेल 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 परतावा लागतंय. पहिला गडी बाद. सेलिब्रेशन होते. आचोळे मास्टरचा संघाचा पहिला गडी बाद गॉन. थँक्यू. या झेलसाठी संजय ओगे यांच्या माध्यमातून यज्ञेश्वरजी पाटील यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुंदर असा कॅच कॅरी केला. पहिल्याच बॉलवरती मात्र खेळाडूला पाठवलं सरळ तंबूच्या दिशेने. फलंदाज मात्र बाद झालेत. सुंदर असं झेल आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आज आसोळीच्या गावाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर माझे नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते भूपेंद्रजी पाटील साहेब देखील दाखल झालेले आहेत. भूपेंद्रजी पाटील साहेब आपलं देखील स्वागत आहे. आणि 4441 बॉईज आसोळेचे आदरणीय विशालजी पाटील साहेब देखील आलेले आहेत. विशालजी पाटील साहेब आपलंही मनापासून स्वागत आहे. एक गोड व्यक्तिमत्व आपण त्यांना पाहिलं. ओटा गँगची संपूर्ण टीम तिथे मात्र रेडी आहे. पुढे गेले आता विकेट किपर चुकला. चेंडू पाठीमागे निघून चला. क्षेत्रशी चेंडूचा बाटला करणार. बॉल थांबवला जाईल का? शेवटच्या मोमेंटला बॉल थांबवलं. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न मैदानावरती हरेश्वर पाटील तिथे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. दिनकर भोईर बालू भरपूर वेळा आपण गायक म्हणून पाहिलेला आहे, परंतु आज मैदानावरती खेळ करत असताना आणि भरपूर वेळा नाही 26 तारखेला तर आपण गायक म्हणून या मैदानावरती पाहिलं होतं. आज या मैदानावरती खेळण्यासाठी आलेले आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच आज या सामन्याचा आस्वाद घेतील. ते आज स्वतः सेलिब्रेशन करतील, स्वतः खेळतील आणि ते आपल्याला पाहायला भेटतात. सध्या तरी 38 सर्कलच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 2 धावा. आता चेंडूचा जर खेळ बघितला तर 3 चेंडूचा खेळ आता मात्र पूर्ण होत असताना आपण बघतोय 2च चेंडूचा खेळ झालाय. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू जातो लॉंग ऑन रिजन मध्ये. जमिनीला गुदगुली करत सचिन येईल या चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव.
पाठलाग आहे 51 धावेचा. 3 चेंडूमध्ये बनवल्या 3 धावा. अजूनही 48 धावेची आवश्यकता. काही वेळामध्ये आपले जे ऑर्केस्ट्रा वाले आहेत, बँजो वाले आहेत, ते मग काही वेळामध्ये रेडी होत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर विशाल कांबिरी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. विशाल कांबिरीच्या माध्यमातून आता बालूसाठी पारितोषिक असणार आहे. कॅच त्याने कॅरी केला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. विजय पाटील बॅटची हिनर एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून चालला. क्षेत्ररक्षक तिथून मात्र विकास पाटील चेंडूवरती पुढे आलाय. परंतु घनश्यामने एका गोष्टीचा उल्लेख आहे. घासकोपरी संघाने जिथून 50 धावेपर्यंत मजल मारल्यात तिथून आता दोन्ही संघाचे हार्टबीट्स वाढले गेलेत. दोन्ही संघाला आता धगधग धगधग थोड्या प्रमाणात करताना पाहायला मिळते. ज्या प्रकारचा मॅच आहे मैदानावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते मात्र पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. शिरगाव संघ आपलं डिसिजन आपण कळवणार आहात. शिरगाव संघानं क्षेत्ररक्षण घेतलंय. भाताने संघाला बॅटिंग करायची आहे. आपली माहिती लक्षात असू द्या. ओ हो 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 व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतील सर्वोत्तम जेल कोणी टिपला असेल तर तो जेल टिपलाय विजय पाटीलनं. काय कॅच आहे. कॅचच्या टाळ्यांचा गजर होत आहेत. सुंदर जेल विजय पाटील यांची. विकेट मैदानावरती मिळाली. फलंदाज बाद. थँक्यू. या जेलसाठी संजय योगी यांच्या माध्यमातून 200 रुपये पारितोषिक. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले. काय कॅच कॅरी केलाय. बरोबर आपण पाहिलं तर आपला उजवा नाही तर डावा हात आणलाय. डावा हात हे मेरे बाय हात का केले हे मात्र मैदानावरती सांगितलं विजयनं. बाय हात में कॅचला कॅरी केलं. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतले आहेत. धावफलकावरती आपण धावा पहिला महत्वाच्या 2 विकेट आल्या. न्यू बॅटर न्यू मॅन इन मैदानावरती आपण पाहिलं तर मिस्टर संजय दलवी मैदानावरती दाखल होता. ते आणखीन एक महत्वाचे खेळाडू आहेत. आज संजयची ती इनिंग मैदानावरती पाहायला मिळेल का. जी इनिंग त्यांना मैदानावरती टिवरीच्या मैदानावरती कळली होती. परंतु दुसऱ्या बाजूला विजयी आहेत. विजय आता आहे आणि विजयच्या समोर संजयी आहेत. विजय संजय मध्ये कळ रंगेल पण दोघांच्या नावामध्ये जय आहे. विजयच्या नावामध्ये जय आहेत आणि संजयच्या नावामध्ये जय आहे. संजय विजयवरती भारी पडेल की विजय संजयवरती भारी पडेल हे मैदानावरती पाहण्यासारखं असेल. धावा फलकावरती 4 धावा. शेवटचा बॉल मैदानावरती राईट ओव्हर द विकेट. अपील पंचांकडे बोट हवेमध्ये लेग बिफोरच्या माध्यमातून ऍब्सोल्युटली प्लम. खेळाडू मात्र बाद. आणखीन एका विकेटचं पतन. संजय आले आणि संजय गेलेही. थँक्यू. मला तरी वाटतं की बालूचं सॉंग आहे. बालू भोईरचे सॉंग आहे. ते सध्या मात्र इथे लावले गेले आहेत. आणि पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये रन आल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. विकेट आल्यात जवळपास 3. श्री गणेश घासकोपरीनं मैदानावरती परफॉर्मन्स चांगला दाखवण्यासाठी सुरुवात केलाय. प्रमोद भोईर बाद झाले. चंद्रकांत बाद झाले. त्याच्यानंतर संजय बाद झाले. आता प्रमोद पेडवी मैदानावरती आहेत आणि संदीप मैदानावरती आले आहेत. पण संदीपच्या समोर घासकोपरी संघाचा एक हुकुमाचा एक्का सध्याच्या घडीला म्हटलं जाईल तो महेश पाटील आलाय. सचिन पाटीलला मैदानावरती बॅटिंग केली. आता महेश पाटील मैदानावरती येतोय. विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये यशमीत 11 घासकोपरी या संघाचे संघ मालक म्हणून आपण ज्यांना पाहिलेले आहेत. आणि आता 40 प्लसच्या क्रिकेटच्या माध्यमातून आपण महेश पाटील यांना पाहू शकतायत. धाबा बनवायच्या झगडायचा परंतु कॅलिबर आहे ते प्रमोद पेडवीकडेही आहे. म्हणजे प्रमोदच्या बॅटमध्ये जर बॉल आला तर तो आउट ऑफ द पार्क जाईल काही शंका नाही. धावा धावफलकावरती 4 आहेत. विजय पाटील यांचं काही लेन्सचं षटक आलंय. 3 प्राइजलेस विकेट त्यांनी घेतल्या. सुरुवातीला यशस्वी पाटील यांनी कॅच घेतली. त्यानंतर स्वतः फॉलोथ्रो मध्ये. चला घाई करा. महेश पाटील एवढा वेळ नाही जाणार प्लीज. घड्याळामध्ये टायमिंग झालाय 2:41 अजूनही आम्हाला जवळपास 3 मॅचेस खेळवायचे. त्याच्यानंतर फायनलची मॅच आहे. 4 मॅच आहेत. 4 मॅच 3 तासाच्या अगोदर कंप्लीट करायच्या ही विनंती आहे. महेश पाटील मैदानावरती रेडी. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 चा खेळ सुरुवात. प्रमोद पेडवी पहिलाच बॉल वरती आक्रमण. बॉल चला सरळ सीमारेषेच्या पार. प्रमोद पेडवीच्या बॅट मधून आला बेल थडक कडक सिक्सर. थँक्यू. 441 बॉईज आसोळेचे विशाल पाटील आणि विशाल पाटील यांच्या दिशेने बॉल गेलाय.
सीमारेषेच्या पार गेलाय. आता खुश आहेत, चेहऱ्यावरती स्माईल आहे, दोन्ही विशाल आहेत. विशाल पाटील दोन्ही आहेत तिथे, ते आता एन्जॉय करतायत. नगरसेवक भूपेंद्र पाटील आहेत, वैभवजी पाटील आहेत, विशालजी पाटील आहेत, त्यानंतर प्रवीणजी दलवी आहेत आणि संपूर्ण टीम आहेत. ओटा गँगचे अध्यक्ष जयेश दादा आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अमरजी आहेत, ती मॅचचा आनंद घेत आहेत. आज संपूर्ण टीम आल्यात. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा बॅकफुटला गेलं, ड्राईव्ह केलं, फटका छानरीत्या खेळला. क्षेत्ररक्षक संदीप पाटील चेंडूवरती येतात, बॉलला थांबवलाय. एक धावाला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती होईल. 2 धावा येतात, 2 धावा येतात, 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. दांडेकर साहेब सुद्धा खुश आहेत. दांडेकर साहेबही आज आल्यात मैदानावरती. फटका खेळला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र कळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, दिनकर भोईर बालू थोडेसे मिस झाल्यात, बॉलला मात्र अडवण्यामध्ये यश लावलं, परंतु 2 धावा आहेत. तर 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. एक पारितोषिक आलं आहे. हा मॅच जर वाघवादेवी 40+ आचोळे संघाने जिंकला तर त्यांच्यासाठी ओटा गँग कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओटा गँगचे अध्यक्ष आपण पाहिलं तर जयेश दादा आहेत, त्याच्यानंतर दांडेकर साहेब आहेत, अमर आहेत, अमरजी तेही आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेंबर आहेत ओटा गँग मध्ये. धावा फलकावरती जाऊन पोहोचला संघाची 14. नेक्स्ट मॅच शिरगावचा संघ मैदानावरती रेडी आहे. फुलटस बॉलला कन्वर्ट केलाय का? सचिन पाटील चेंडूवरती येतो, झेल. हो. मला वाटतं की पहिल्या इनिंग मध्ये देखील घनश्याम असं झालं होतं. पहिल्या इनिंग मध्ये आचोळेने अशीच चूक केली होती, एक षटकार दिला होता. आता तीच पुनरावृत्ती आहे, ती घासकोपरीने केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. थँक्यू. मला 2018चं साल आठवतोय, घनश्याम भोईरनं याने देखील तिथेच कॅच सोडली होती. म्हणजे ते जे क्षेत्र आहे ना, ते क्षेत्र खूप आता निर्णायक ठरतं. घनश्याम भोईरने 2018 मध्ये तिथे कॅच सोडली होती. धावा फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पुस्तक संघाच्या एकूण धावा फलकावरती 20. 50 धाव्याचं टार्गेट मैदानावरती आहे. 50 रन बनवायचे आहेत. महेश पांडेवरती आक्रमण सुरू आहे. प्रमोद पेडवीची बॅट आता उन्हामध्ये तापलेली आहे. बॅकफुटला गेला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कळला गेला. चेंडू मात्र निघून जातो सीमारेषे जवळ. संदीप पाटील चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉलला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा आल्यात. घनश्याम काय सांगशील, या षटकामध्ये धावा आल्यात, खूप चांगल्या प्रकारे धावा येतात आणि प्रमोद पेडवीची बॅट आहेत ती महेश पाटीलच्या विरुद्ध बोललेली आहे. नक्कीच. आणि जी धावसंख्येची गरज होती ना आचोळे मास्टर संघाला, ते सध्या पाहायला भेटते. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की 2018ला म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये खूप स्ट्रॉंग विचार आहेत, पण 2024चा पण थोडासा इतिहास पाहायला पाहिजे. पण सध्या तरी नो चेंडूचा इशारा येतो. इथून बॅकफुटला जाऊन कट केलं जाते. थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि ते 1 धाव येते. धावसंख्या 1 ने म्हणजे 1+1 धावसंख्या 2 ने भर होईल. फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 24 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जर विचार केला तर अजूनही 27 धावेची आवश्यकता आहे. आता थोडस सामन्यामध्ये रंगत आहे ना, ती रंगत आता पाहायला भेटते. 1+1 एकूण 2 धावा असतील का हा प्रश्न धावा फलकावरती जाऊन पोहोचला. तर 24 नो बॉल आहे मैदानावरती आणि नो बॉलचा चेंडूही मैदानामध्ये हाताळलाय. पण प्रेशर में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. इथून निखरण्याची गरज आहे. घनश्यामजी बिखरले तर सामना तुमच्यासाठी संपणार आहे. म्हणून घासकोपरीला विजय पाटीलनं जे षटक हाताळलं ते महेश पाटील हाताळणं गरजेचं होतं, परंतु तसं गोष्टी नाही घडल्या. तिथून धावा आल्यात, पण अजूनही संधी आहे. पुनरागमन करण्याची संधी आहे महेशकडे. पण तिथून मैदानामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल पुन्हा सीमारेषेच्या पार. जिथे हवा आहे तिथेच बॉल गेलाय आणि चेंडू निघून गेला सीमा पार. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. काय माहोल बदललाय. पहिल्या ओव्हरमध्ये होता रन फक्त 4 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आला तब्बल 24. 28 रन आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकाचा खेळ संपलाय. दांडेकर साहेब आधी बसले होते, आता उभे आहेत. तिथे उभे आहेत. ओटा गँगचे अध्यक्ष जयेश आहेत. जयेश दादा आहेत. कॅमेरामॅन सध्या आमचे प्रवीण पाटील बाबू दादा आहेत. तिथून पाहू शकतायत सध्याही दृश्य आहे. म्हणजे बरोबर आचवळेच्या संघाचे जे खेळाडू आहेत, ढगाऊड आहेत, त्या आचवळेचे तिथे विशालजी पाटील आहेत. 444 पहा स्क्रीनवरती, त्यांनाही पाहू शकतायत. तिथून आपले जे आचवळेचे जे सर्व खेळाडू आहेत, नगरसेवक आदरणीय वैभव पाटील साहेब आहेत, विशाल पाटील साहेब आहेत, आचवळे गावचे सर्व ग्रामस्थ आहेत, खेळाडू आहेत, ते सध्या स्क्रीनवरती नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेब यांनाही आपण त्या डगाउट मध्ये पाहता. धावा 28 ऑन दी बोर्ड लगावले गेल्यात. 22 धाव्यांची मैदानावरती 23 धाव्यांची मैदानावरती गरज आहे. 51 करायचे आहेत. 51चं टार्गेट आहे. पण घनश्यामच्या क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे.
एका 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 क्षणाला बदलतो खेळ. म्हणजे एका षटकामध्ये खेळ घासकोपरीच्या बाजूने होता, पण दुसऱ्या षटकामध्ये लगेच आचोळ्याच्या बाजूने आलाय. आता तिसरं षटक महत्वाचा खेळाडू सचिन पाटील मैदानावरती आलाय. पहिलाच बॉल भीमर बॉलला पाठवलं सळ सीमारेषेच्या पार. मिळतात धावा 6. एकूण धावा या बॉलवरती मिळतील 7. धन्यवाद 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 डीजे. इथून प्रेशर जेल सुटल्यानंतर त्या विचाराने सध्या तरी जर आपण बघितलं तर सचिन पाटीलला बघतोय, पण ते झालं ते विसरावं लागेल. इथून पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल, कारण आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स कमी आहे तर इथून डॉट चेंडू हाताळावे लागतील. बँक बॅलन्स आणि बँडी आलाय. म्हणजे वरती बरोबर आता आपल्या बँडवाली आहेत, ते बँडवाली रेडी होत आहेत. पण इथून आता बँडवाले ते बरोबर बँड बाजा वाजवणार आहेत. पण मैदानावरती बँक बॅलन्सचा आपण एका गोष्टीचा उल्लेख केला. फुललेंचा बोला त्याला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू खेळलाय. दिनकर भोईर बालूच्या वरून चेंडू निघून जाईल. चेंडू सीमा पार. मिळतात धावा 4. चौकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि झेल सोडलाय माझा, प्रमोदने दाखवून दिलंय की माझा झेल कोणी सोडलाय, तर झेल सोडलाय सचिनने. मग मी अटॅक सचिन वरतीच करणार, कारण त्याच्यावरती प्रेशर दडपण आणण्याचं काम सध्या तरी फलंदाज करतोय. 39वा धाव फलकावरती विजयासाठी आपण पाहिलं तर 12 धावांची मैदानावरती जुनी गरज आहे. 51 धावांचा पाठलाग केला जातोय. पारितोषिक आपण पाहिलं तर ओटा गँग यांच्या माध्यमातून विजयी झालं, तर आचोळे संघासाठी 1000 रुपये पारितोषिक आहे. ओहो, हा ब्रेकर बॉल पूल केलाय. तिथून क्षेत्ररक्षक आहेत, परंतु ते दोघं एकमेकाकडे पाहत राहतील. चेंडू निघून जाईल सीमा पार. मिळतात धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांच्या मिसेस त्यांचं आगमन होतं. त्यांच्या आपण ज्या कन्या आहेत त्या देखील पाहू शकतात. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हावं. नेक्स्ट मॅच मध्ये शिरगावचा संघ आहे तो मैदानावरती रेडी होणार आहे. धावा फलकावरती लगावले गेले 43. सामना पहा बदलला कुठे. असं वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये विजय पाटीलनं इतकी चांगली गोलंदाजी हाताळली, इतकी चांगली की त्या षटकामध्ये 3 विकेट काढले. असं वाटलं होतं की दुसऱ्या षटकामध्ये मॅच कव्हर होईल की काय, परंतु नाही. तिथून वाघवा देवी आचोळे संघाचे 2 बॅट्समॅन प्रमोद पेडवीची जी बॅट बोलली ते अजूनपर्यंत बोललेलीच आहे. म्हणजे त्या बॅटमधून धावा अजूनही येत आहेत. दिनकर भोईर पुन्हा मैदानावरती. सचिन पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू खेळला हवेमध्ये. एकदा मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नाही होणार. आता आरामात खेळतात. माहित आहेत परिस्थिती आपल्या बाजूने आहेत, सर्व आपल्या बाजूने आहेत. धावा फलकावरती 44. आदरणीय नरेश शांताराम भोईर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. शिरगाव 40+ वतीनं आपलं वेलकम, आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. 44 धावा. ओहो, या बॉलला देखील फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज दोनों तरफ बराबर की लगी हुई है. संदीप यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार. मिळतात धावा 6. षटकार. थँक्यू. एका धावेची गरज आहे. मैदानावरती धावा झाल्या 50. 50 ऑन दी बोर्ड लगावले गेल्यात आणि जवळपास भावेश मला सांगतात की 3 ओव्हरच्या पहिला मॅच समाप्तीच्या दिशेने आलाय. 3 षटकाच्या समाप्तीच्या दिशेने मॅच आलेला आहे. 4 षटकांचा मॅच मैदानावरती याच्यानंतर होणार आहे. ओटा गँगचे अध्यक्ष ओटा गँग यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेरेशन झालं होतं. ते मला तर वाटतं की दांडेकर साहेब आमच्या देशाने येत आहेत. रेल्वे मंत्री आहेत. रेल्वेचे मंत्री दांडेकर साहेब आहेत. फटका कळला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. मिळतात धावा 4. चौकारानं आपण पाहिलं हा मॅच मैदानावरती झाला फिनिश आणि मॅचला जिंकलाय टीम वाघवा देवी आचोळेनं. आचोळेला विनंती, आचोळे आपले सर्व खेळाडू आहेत, सर्वांनी विशाल पाटील सर्वांनी लाईनअप मध्ये जायचं मैदानावरती, हस्तांदोलन करायचं सर्वांनी आणि अभिनंदन असेल, कॉंग्रॅच्युलेशन टीम वाघवा देवी आचोळे संघ. डीजे